आमच्या मंत्रिमंडळातील सहकारी आणि ज्यांच्यावर जलसंपदा विभागाची जबाबदारी राज्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष जयंतराव पाटील, आपले खासदार श्रीनिवास पाटील, मंत्रिमंडळातील माझे सहकारी बाळासाहेब पाटील, विधिमंडळातील माझे सहकारी दीपक चव्हाण, शशिकांत शिंदे, जिल्ह्याचे अध्यक्ष सुनील माने, प्रभाकर देशमुख, नितीन पाटील, नंदकुमार मोरे, बाळासाहेब सावंत, अभयसिंह जगताप, सुभाष शिंदे, कविताताई मेत्रे, बाळासाहेब पवार, विक्रम शिंगाडे, नितीन राजगे, सुरेंद्र गुदगे, दिलीप तुपे, मनोज पोळ, प्रशांत विरकर, बंडा गोडसे, अर्जुन खाडे, सोनल पोळ, मिनेशेख मनीषा काळे, अनुराधा देशमुख, तानाजी कट्टे, सागर पोळ, युवराज सुरवी, सातारा जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सन्माननीय आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध विभागाचे अधिकारी, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, एक गोष्ट खरी आहे की या कार्यक्रमाला खरं तर आदरणीय पवार साहेब सुरुवातीला येणार होते, परंतु नंतर जे आता जयंतरावांनी सांगितलं त्या पद्धतीनं ठरलं आणि याला आता मान खटाव टेंबू योजनेतून जे आपण 2.5 TMC पाणी आरक्षित केल्याबद्दल हा कृतज्ञता समारंभ आहे. या कामाच्या संदर्भात त्या विभागाचे मंत्री जयंत पाटलांनी अतिशय विस्तृतपणे सांगितलेले गुणाले म्हणून अधिकारी आहे, त्यांच्यावर ही सगळी जबाबदारी आहे. आणि हे सगळं होत असताना अनेक सहकारी मित्रांनी ह्याचा पाठपुरावा केला. विशेषतः आज प्रकर्षाने या भागाचे सुपुत्र स्वर्गीय सदाशिवराव पोळ असतील किंवा शेजारच्या तालुक्याचे सुपुत्र स्वर्गीय भाऊसाहेब गुदगे असतील, या दोघांची आठवण आज मला प्रकर्षाने होते. मी त्या दोघांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, त्यांना विनम्र अभिवादन करतो. परंतु 1999 साली ज्यावेळेस पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना स्वाभिमानातून केली आणि त्यावर्षी 5 वर्ष माझ्याकडे इथल्या जिल्ह्याची पालकमंत्री पदाची जबाबदारी आली आणि जयंतरावांनी उल्लेख केला तसं कृष्ण महामंडळ माझ्याकडे त्याची जबाबदारी होती. आणि त्यावेळेस या जिल्ह्यामध्ये सगळीकडे कार्यकर्त्यांना आपलंसं करण्याचा प्रयत्न, राष्ट्रवादी काँग्रेसमय वातावरण करण्याचा प्रयत्न, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बँकेमध्ये आपली सत्ता असली पाहिजे, आपल्या विचाराची लोक असली पाहिजे, जास्तीत जास्त जिल्हा परिषदेमध्ये आपल्या विचाराची लोक असली पाहिजे. आणि त्याच्यातून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा असणारा जिल्हा, जो चव्हाण साहेबांच्या नंतर चव्हाण साहेबांचे मानस पुत्र या नात्याने आदरणीय पवार साहेबांच्यावर निष्ठा ठेवून आहे, प्रेम करतोय, साहेबांच्या शब्दाला एक किंमत देतोय, साहेबांचा शब्द खाली पडून देत नाही, अशा पद्धतीचा आजपर्यंतचा एकंदरीत इतिहास. त्याला थोडंसं या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये किंवा कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अपवाद त्या ठिकाणी झाला. आपल्या माढा लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्या विचाराचा खासदार निवडून आला नाही. ह्या मतदारसंघामध्ये देखील सुरुवातीला समाजवादी काँग्रेस पार्टी असताना विष्णुपंत सोनवणे असेल, त्याच्यानंतर तुपे असतील, त्याच्यानंतर अनेक सहकारी ज्या सदाशिवराव पोळांनी मध्ये काही वेळेस वाघमारे पण निवडून आलेले होते, धोंडराव वाघमारे, अशा पद्धतीने अनेक लोक निवडून येत होते. सदाशिवराव पोळ त्या ठिकाणी निवडून आणण्याचं काम करायचं. एकदा फक्त अपवाद वाघमारेंचा झाला, परंतु बहुतेकदा राष्ट्रवादी काँग्रेस किंवा समाजवादी काँग्रेसच्या विचाराची माणसं निवडून देण्याचं काम या चव्हाण साहेबांच्या लोकसभा मतदारसंघात झालं, हे कदापि आम्ही विसरू शकत नाही. त्याच्यानंतरच्या काळामध्ये मात्र सदाशिवरावांचा थोड्या मतांनी पराभव झाला. आम्हाला वाटलं नव्हतं, कारण जी व्यक्ती एखाद्याला आमदार करू शकत होती तुमच्या जीवावर, तुमच्या आशीर्वादावर, तुमच्या मतावर, ते व्यक्तींनी उभा केलेला किंवा ते स्वतः उभे असताना कसं होईल. परंतु त्याही वेळेस थोडस काही घडलं आणि त्याच्यातनं आपल्या विचाराचा माणूस या नात्याने पोळ साहेब पराभूत झाले, तरी साहेबांनी त्यांना त्याच्या आधी MLC केलेलं होतं. त्याचबरोबर नंतरच्या काळामध्ये आता प्रभाकर देशमुखांना पण उमेदवारी द्यायचं चाललेलं होतं. वास्तविक प्रभाकर देशमुखांनी घड्याळाचं चिन्ह घेतलं असतं तर प्रभाकर देशमुख तुम्ही आमदार झाला असता, कारण घड्याळाला मानणारा इथला वर्ग आहे. पण काय झालं, कुणाशी चर्चा झाली, वरिष्ठांनी काय सांगितलं, मला त्या खोलात जायचं नाही, झालं गेलं गंगेला मिळालं. आता नवी पाठ, नवी सुरुवात. आणि म्हणूनच पराभूत झालं तरी देखील प्रभाकर देशमुखांनी जिद्दची काठी सोडली नाही, इतरही कार्यकर्त्यांनी सोडली नाही. माझी आपल्याला विनंती आहे,
प्रांताध्यक्ष जयंत पाटील या विभागाचे मंत्री आहेत, तिथं मोठ्या प्रमाणावर निधी देण्याचं काम आम्ही लोक करतोय। परवाच माझी आणि त्यांची बैठक झाली आणि त्या मीटिंग मध्ये वित्त विभाग आणि जलसंपदा विभागाने ऍडिशनलचे काही हजार कोटी रुपये हे जलसंपदा विभागाची जी 80%, 85%, 90% कामं झाली ती क्लिअर करण्याच्या करता द्यायचं ठरलेलं आहे। त्या प्रकारे माझ्याकडनं होईल, तुम्ही काळजी करू नका। फक्त माझी विनंती आहे की आपल्या अनेक लोकांनी या भागामध्ये पाणी यावं, मग ते उरमोडीचं पाणी यावं, ते जियकाठापूरचं पाणी यावं, ते टेंबूचं पाणी यावं। मला टेंबूचा इतिहास थोडा बहुत माहिती आहे। 95 साली आम्ही सगळेजण विरोधी पक्षामध्ये होतो आणि त्या विरोधी पक्षामध्ये असताना 45 का काहीतरी आमदार हे अपक्ष निवडून आलेले होते। त्याच्यात रामराजे होते, त्याच्यात अनेक मान्यवर होते, मी आता सगळ्यांची नावं घेत नाही। आणि त्यांनी त्यावेळेच्या राज्यकर्त्यांना सांगितलं, तुम्हाला जर आमचा पाठिंबा पाहिजे असेल तर त्यामध्ये तुम्ही आमची टेंबू, ताकारी, म्हैसाळ ह्या कामाला गती दिली पाहिजे। आणि तशा पद्धतीने त्यांनी शब्द घेतला आणि त्या कामाला गती देण्याचं काम सुरू झालं। खरं तर त्यावेळेस कुठल्याही प्रकारचं इस्टिमेट जयंतराव झालेलं नव्हतं, कुठलंही नव्हतं। जाऊन डायरेक्ट नारायणपूरला मनोहर जोशी साहेबांनी, त्याच्यानंतर प्लॅन इस्टिमेट झालं, त्याच्यानंतर त्याच्या संदर्भात मला वाटतं 1400 कोटी रुपयाचा प्रकल्प हा सुरुवातीच्या काळामध्ये तिथं केला गेला आणि मग नंतर आपण कामं सुरू केली। त्याच्यातली काही कामं मोठ्या प्रमाणावर झाली आणि काही कामं ही अनुशेषाच्यामुळे राज्यपालांनी ज्यावेळेस बाबा कुठल्याही प्रकारे आमच्या महाराष्ट्रामध्ये अनुशेष राहू नये, मराठवाड्याला किती टक्के जावं, विदर्भाला किती टक्के जावं, उर्वरित महाराष्ट्राला किती टक्के जावं, या प्रकारे जयंतरावनी 9 वर्ष अर्थमंत्री या नात्याने फार बारकाईने तिथं लक्ष दिलं। जेवढा निधी त्यांना इकडे देता येईल तो दिला। मला आठवतंय एकदा फजल साहेब बहुतेक राज्यपाल होते, त्यांना हेलिकॉप्टर मधनं बसून राज्यपाल भवनात आणलं आणि त्यांनी विचारलं आता कुठं उतरायचं। जयंतरावनी सांगितलं आता आपण वीर धरणात उतरायचं। वीर धरणात नाही, नाझरे धरणात। ते म्हणले नाझरे धरणात म्हणले धरण कोरडं ठणठणीत आहे, अतिशय मोठा दुष्काळ 2003 ची गोष्ट असेल तो पडलेला होता आणि त्यावेळेस विशेष बाब म्हणून 1,500 कोटी रुपयाची कामं आपण कृष्णा खोऱ्यामध्ये त्या ठिकाणी काढलेली होती। अशा वेगवेगळ्या घटना ह्या सगळ्या आहेत। टेंबूला 1416 कोटीची मान्यता 1996 साली झाली, आज 2022 आहे, 22 आणि 4 26, 25 वर्ष पूर्ण झाली। आता बघता बघता द्वितीय मान्यता 2019 ला ही जवळपास 4088 कोटी पर्यंत गेली। आता तिसरी मान्यता आम्हाला सुप्रमा द्यावी लागणार, ज्याचा उल्लेख आता जयंत पाटील साहेबांनी केला। लवकरच त्यांचा विभाग याबद्दलचा डीपीआर तयार करेल। डीपीआर तयार केल्यानंतर तो डीपीआर आमच्या पुढे त्यांनी मान्यता दिल्यावर त्याच्यानंतर प्लॅन एस्टिमेट होईल, त्याच्यामध्ये टेक्निकल सँक्शन मिळेल आणि हे सगळं होऊन यामध्ये जयंत पाटील साहेबांचा आणि आमचा सगळ्यांचा राष्ट्रवादीचा प्रयत्न असा चालू आहे बाबांनो की हे आर्थिक वर्ष सुरू संपायच्या आत या योजनेचं काम आपल्याला सुरू करायचं आहे आणि त्या पद्धतीनं नियोजन, याला काही वेळ, तुम्ही म्हणाल तो अर्थमंत्री आहे, ते जलसंपदा मंत्री आहे, तुमच्या विचाराचं सरकार आहे, उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री, मग वेळ कशाला लागतो? प्रत्येक डीपीआरला काही वेळ लागतो, टेक्निकल सँक्शनला काही वेळ लागतो, त्याच्यानंतर प्लॅन एस्टिमेट झाल्यानंतर टेंडर काढायला काही वेळ लागतो। कारण टेंडरची मोठी म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, हे पाणी उचलताना साधारण आपण जे पाणी उचलू पाहतोय हे पाणी 4 पंप अंदाजे 2000 मेगावॉटचे असे 8000 मेगावॉट पंपचं पाणी आपण घाणंद म्हणून घाणंद ह्या कालव्यावरून उचलणार आहे। एवढं मोठं काम आपल्याला करायचं। जयंत पाटील साहेबांनी आता तो उल्लेख केला, श्रीनिवास पाटील साहेब तुम्ही म्हणाला ते खरं आहे। या योजना 8,000 एचपीच्या, मेगावॉट नाही, मी मगाशी मेगावॉट म्हणलं, चुकून म्हणलं, एचपी हॉर्सपॉवर, तुमची कशी 3 हॉर्सपॉवर, 5 हॉर्सपॉवर, 10,000, 15 हॉर्सपॉवर, 100 हॉर्सपॉवरची मोटर असते, तशा पद्धतीनं 2-2 हॉर्सपॉवर, 2-2 हजार हॉर्सपॉवरच्या
4 मोटारी म्हणजे 8000 HP एवढं पाणी ते उचललं जाईल गाळणवरून टेंबू प्रकल्पाचा 3A मधनं आणि तिथून ते आपल्याला आटपाडीला काय द्यायचं, खटावला काय द्यायचं, मांडला काय द्यायचं, ह्या प्रकारे ते पाणी दिलं जाणार आहे आणि त्याच्यातून सांगोल्याला पण काही पाणी जाणार आहे। शेवटी हे पाणी देत असताना कवठे महांकाळ, आटपाडी, टेंबूची जी विस्तारित उपसा सिंचन योजना केली त्याच्यामध्ये माझ्या सांगली जिल्ह्यातले कवठे महांकाळ, आटपाडी, खानापूर, तासगाव हे तालुके आले, माझ्या सोलापूर मधला सांगोला आला, तसंच सांगलीचा जत आला आणि आपल्या सातारा जिल्ह्यातले मान, खटाव तालुके आले आणि यामधनं हे सगळं आपण करतोय। मित्रांनो, हे सगळं काम करत असताना काही जण टीका टिप्पणी करतील की काहीतरी आता सांग, आता लोकसभेची निवडणूक नाही, विधानसभेची निवडणूक नाही, त्याच्यामुळे कधी कधी काही पुढारी लोक नारळ फोडायला येतात, त्यांना नगर ह्याला आमदारकीला, खासदारकीला मतं पाहिजे असतात। आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वचनपूर्तीचं राजकारण करतोय, कारण साहेबांचं पण ह्या परिसरावर अतिशय प्रेम आहे। त्याचं कारण एक तर चव्हाण साहेबांचा जिल्हा, दुसरी गोष्ट बारामती लोकसभा मतदारसंघानंतर माढा नवीन लोकसभा मतदारसंघ झाला, त्यामध्ये माण, खटाव आणि फलटण हे तालुके येत होते। त्याच्यामुळे तुमचं 5 वर्षाच्या करता शरदराव पवारांनी दिल्लीमध्ये प्रतिनिधित्व लोकसभेत केलंय, त्याच्यामुळे एक आपलेपणाची भावना ही निश्चितपणे असते, ते कोणी नाकारू शकत नाही, विसरू शकत नाही आणि या प्रकारे आपण या कामामध्ये साहेबांनी पण अनेकदा मीटिंग घेतल्या, जयंत पाटलांनी लक्ष घातलं, देशमुखांनी त्याच्या संदर्भातला पाठपुरावा केला, इतर पण तुम्ही अनेक जण ज्यांचा सत्कार झाला ते प्रयत्न करत होते। माझी माणकरांना, खटावकरांना विनंती आहे की बाबांनो, कोणतरी एखादा मजबूत व्यक्ती योजनेच्या पाठीशी असल्याशिवाय योजना पूर्णत्वाला जात नाही। आम्ही देखील आता मी तर बारामतीत 7 वेळेला निवडून आलेलो, आमचे जयंत पाटील आमच्या इस्लामपूर मधनं, वाळव्यातनं 7 वेळेला निवडून आलेले। आज आमच्यावर राज्याची जबाबदारी असली तरी जाता जाता मतदारसंघामध्ये लक्ष देणं, आताही मी येताना शिरवळवरून आलो, पण जाताना बारामतीहून जाणार, शेवटी कुणी किती फिरत असलं तरी त्या पिल्लापाशी त्यांचं लक्ष असतं, आकाशात किती फिरत असलं तरी। त्यामुळं आपण ही गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही काळजी करू नका। सुदैवाने अर्थ मंत्रालय माझ्याकडे आहे, माझ्या हातात 4.5 लाख कोटीचा अर्थसंकल्प असतो, पगाराला 1.5 लाख कोटी जातात, बाकीच्या वेगवेगळ्या पगार आणि पेन्शनला, इतर काही योजनांना निधी द्यावा लागतो, परंतु हा निधी देत असताना शेवटी मी तर निधी द्यायचा वाढते आहे, पंगत बसल्यानंतर वाढता ओळखीचा असला तर थोडं जास्त मिळतच, तशा पद्धतीनं पंगत बसल्यानंतर ही योजना आल्यानंतर त्याला जास्त देण्याचा शब्द आजच्या सभेच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना देतो। बाकीची जबाबदारी जयंत पाटील साहेब पार पाडतील, पाठपुरावा करायची जबाबदारी तुम्ही सगळ्यांनी घ्यायची, त्याच्यात स्वतः प्रभाकर देशमुख आहेत, त्यांना प्रशासनातला अनेक वर्ष अनुभव आहे, श्रीनिवास पाटील पण प्रशासनामध्ये होते, त्यांनी पण खासदार म्हणून माझ्या कराड लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक विकासाची कामं केलेली मी स्वतः पाहिलेली आहे। आज देखील सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये ते निवडून गेलेले असताना तिथून मला पण अजित 25-15चा निधी मिळाला पाहिजे, मला केंद्राचा निधी, माझा सेंट्रल रोड फंडाचा निधी मिळाला पाहिजे, नॅशनल हायवेचा निधी मिळाला पाहिजे, याकरता ते सतत प्रयत्न करत असतात। का तर त्यांना प्रशासनाची पण माहिती आहे आणि लोकप्रतिनिधी यांना तरी ग्रामीण भागाची नाळ त्यांची जोडली गेली, तशीच लोधवण्याची नाळ आमच्या प्रभाकर देशमुखांची जोडली गेली। त्याच्यात कुणी मनात असं आणू नका, आता ही आला का बाबा पुढं, आता ही करायला लागलं का, आम्ही काय करायचं, असं नाही। सगळेच जण सगळ्याच गोष्टी करू शकत नाही, समज गैरसमज करू नका। प्रभाकर देशमुख साहेब, तुम्ही पण मान, खटाव तालुक्यातल्या सगळ्यांना बरोबर घेऊन त्या बाबतीमध्ये पुढे जा आणि खटाव मान मधल्या सगळ्या माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मनामध्ये कुठलाही किंतु न ठेवता, मनामध्ये समज गैरसमज निर्माण करून न घेता त्याबद्दल आपण सगळ्यांनी प्रयत्न करा। आज काय झालंय, आज इथं
मी येताना शिरवळ मार्गे आलो. शिरवळ मागे येत असताना फलटण पर्यंतचा रस्ता नाही, लोणंद पर्यंतचा रस्ता हा 4 लेन करायचा होता. बरेच दिवस काम राहिले, परंतु अजून काही ठिकाणी 4 लेन नाहीये, सिंगल लेन आहे. मी ताबडतोब तिथनं येतानाच गाडीतनं सौरवरावला फोन लावला. विभाग आयुक्त ते आज पंढरपूरला आपली आता वारी निघणारे आळंदी आणि देहूवरून त्या ज्या तयारीला मी त्यांना पाठवलं. परवा मी बाळासाहेब आणि मला वाटतं दत्ताभाऊ भरणे आम्ही मिटिंग घेतली होती आणि त्यावेळेस त्यांना आपण सांगितलं होतं 12 तारखेला स्वतः पंढरपूरला जायचं आणि देखरेख करायची. त्या पाहणी करता ते गेले. ते मला म्हणले दादा मला माहिती आहे. मी नंतर कलेक्टरला फोन लावला. लोणंदच्या पासून पुढे पालखी मार्ग सुरू होतो, जो आपल्या आळंदी पासून आमचं सासवड, जेजुरी, नीरा, लोणंद आणि मग आपला पंढरपूर फलटण मार्गे पंढरपूरला पुढे जाते. त्यावेळेस मला वाटतं पालखीचा मुक्काम 2 दिवस फलटणला आहे. लोणंदलाही 2 दिवस, फलटणलाही 2 दिवस. तिचंही काम, त्याही रस्त्याचं काम अर्धवट राहिलं. तसंच येताना टेंभुर्णे ते सातारा हा कॉन्क्रीटचा रस्ता 10 मीटर रुंदीचा 3 लेन, ह्यामध्ये काम कुठं अडचणी अर्धवट राहिलं. मला काही गावामध्ये लोकांनी थांबवलं, हार घातला. हार घालायचे, नमस्कार करायचे, शुभेच्छा द्यायचे, पण जाताना म्हणायचे दादा आता जाताना रस्ता बघा कसा आहे, रस्ता बघा कसा आहे. म्हटलं बरं बाबा, माझं कामच आहे. मी शेवटी लोकप्रतिनिधी आहे, आम्ही लोकांचं प्रतिनिधित्व करतो. आणि निवेदन पण दिली. यामध्ये साताराकरांनो, माणकरांनो, खटावकरांनो, विकास कुठं होत असतो त्या भागातल्या लोकप्रतिनिधींनी नीट कामं करायची असतात. कॉन्ट्रॅक्टरला मदत करायची असते. काही अडचण आली तर आम्ही जे आता पुणे जिल्ह्यामध्ये इंडस्ट्री वाढली, रांजणगावला झाली, इंदापूरला झाली, बारामतीला झाली, तिकडं सणसवाडीला झाली, तिकडं तळेगावला झाली, तिकडं चाकणला झाली, इकडं जेजुरीला झाली, तिकडं सासवडला झाली, सगळ्या भागामध्ये होती. कुणी जर तिथल्या उद्योगपतीच्या विकास कामामध्ये आड आलं तर आम्ही तो आमच्या जवळचा आहे का लांबचा आहे बघत नाही. श्रीनिवास पाटील साहेब तुम्ही कलेक्टर होता आमच्याकडे, मी ह्यांच्याच हाताने खासदार झालो होतो तेव्हा ह्यांच्याकडनं सर्टिफिकेट स्वीकारलेलं होतं, त्यावेळेस ते कलेक्टर होते. ही आमची कामाची पद्धत. प्रभाकर देशमुख तुम्ही 4 वर्ष कलेक्टर म्हणून माझ्याकडे काम केलंय. आज देखील बारामतीमध्ये जी इंडस्ट्री आली आणि उद्या जर मालकाने काही फोन करून सांगितलं की दादा ही लोक जरा अशा प्रकारच्या अडचण निर्माण करतात, तो माझा घरातला असू किंवा राष्ट्रवादीचा असू, आम्ही त्यांच्यावर पोलिसांना सांगतो की ऍक्शन घ्या. वातावरण अतिशय चांगलं तिथं असलं पाहिजे. उद्योगपतीला पण आपण लावलेला पैसा हा उद्याच्याला आपल्याला मिळणार आहे, परत बँकेचे हप्ते परत जाणार आहेत. आणि त्याचबरोबर आपल्याला इथल्या मुलांना मुलींना पण काम द्यायचं, ही एक आपलेपणाची भावना त्याच्यामध्ये असली पाहिजे. दुर्दैवाने काही जिल्ह्यात महाराष्ट्राच्या मध्ये नितीन गडकरी साहेबांनी पण तक्रार केली होती. जयंत पाटील साहेब तुम्हाला आठवत असेल, त्यांनी पण सांगितलं मुख्यमंत्र्यांना, आम्हाला सगळ्यांना, की महाराष्ट्रात काही भागामध्ये काही लोकप्रतिनिधी चुकीचं वागताय आणि त्यामुळं तिथल्या कामात अडचणी येत आहेत. कॉन्ट्रॅक्टर म्हणतात आम्हाला तिथं काम करायचं नाही. तेच माझ्या टेंभुर्णे ते सातारच्या कामामध्ये घडलंय. तिथं कॉन्ट्रॅक्टरला त्रास दिला जातो. मला आता एक क्लिप मिळाली, मी ताबडतोब एसपीला बोलवलं. मी ज्यावेळेस जगतापांच्या घरामध्ये जेवायला थांबलेलो होतो त्यावेळेस अभयसिंह जगतापांच्या, त्यावेळेस मी एसपीला ती क्लिप दाखवली. एसपीला सांगितलं संबंधितांना बोलवा, कॉन्ट्रॅक्टरचं काही चुकत असेल त्याला समजावून सांगा. पण जर लोकप्रतिनिधींच्या नावावर कुणी जर वेगळ्या पद्धतीनं चुकीचं काम करत असेल तर ते खपून घेऊ नका, कॉस्ट वाढते. बाबांनो 5 वर्षापूर्वी एखादा, आता हेच घ्या ना उदाहरण, आपल्या टेंभूचं, टेंभू 1416 कोटी रुपयाचा होता 96 साली. आता तो कमीत कमी गुणाले 5000 कोटीच्या पुढे जाईल.
5,000 कोटीच्या पुढे जाईल. 25 वर्षात कॉस्ट किती वाढत गेली? चौपट. महागाई तर वाढतीच आहे. पेट्रोल, डिझेल, तुमचं सिमेंट, स्टील हे वाढतच आहे. आणि म्हणून एकंदरीतच आपापल्या तालुक्यात, आपापल्या जिल्ह्यामध्ये विकास जर व्हायचा असेल तर कुठल्याही परिस्थितीमध्ये कॉन्ट्रॅक्टर लोकांनी पण चांगलं काम करावं. मी त्यांची बाजू घेत नाही. त्यांनी पण दर्जेदार काम केलं पाहिजे. उद्याच्याला तो कॉन्क्रीटचा रस्ता 25 वर्ष टिकला पाहिजे. अशा पद्धतीने कामं झाली पाहिजे. पण काही महाराष्ट्रात काय करतात? कुठं कॉन्ट्रॅक्ट मध्ये इंटरेस्ट दाखवतात, कुठं वाळूमध्ये इंटरेस्ट दाखवतात, कुठं टोल नाका चालवणारे म्हणून स्वतःला मिरवतात, कुठं खंडणीखोरांना पाठीशी घालण्याचं काम करतात. अशा पद्धतीनं जर कोणी लोकप्रतिनिधी वागत असतील तर त्या जनतेचं काय होणार आहे, मतदारांचं काय होणार आहे ह्याचा जरा शांतपणे विचार करा. आज आपल्या साताऱ्यामध्ये एमआयडीसी मध्ये उद्योग बंद पडायला लागले. कारण काय? साताऱ्यामध्ये कुठली मोठी इंडस्ट्री येते? एवढा चांगला तिथं मुंबईवरून पुण्यावरून सातारा, सातारावरून कोल्हापूर, कोल्हापूरवरून बेंगलोर असा चांगल्या पद्धतीचा हायवे झालाय 6 लेन. पाणी आहे कारण कृष्णामाई तिथनं वाहतीये. धरण आहेत वरच्या बाजूला, कदेर आहे, धोम आहे, बलकवडी आहे, उरबोडी आहे, तारळी आहे. या सगळ्याचा विचार त्या ठिकाणी होणार का नाही? तुम्ही उद्याच्याला म्हणा किंवा आम्ही आमच्या पद्धतीने काम करतोय, आम्ही निवडून देतोय, परंतु निवडून देणाऱ्या कुणाला आपण निवडून देतोय? काय काय मी तर इथं सभा घेऊन सांगितलं पुढचा आमदार आमका त्या यांची घरची पेंड आहे. शेवटी मतदार तुम्ही आहात. घटनेने, संविधानाने तुम्हाला अधिकार दिलेला. कुणाला निवडून द्यायचं, कुणाला बाजूला करायचं, एवढी जबरदस्त ताकद तुमच्या प्रत्येकाच्या मतामध्ये. आणि त्याकरता माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आपल्याला बरीच काही कामं ह्या सगळ्या माझ्या सातारा जिल्ह्यात माण तालुक्यात, खटाव तालुक्यामध्ये करायची. त्याचा मग उल्लेख होत असताना आमचं उपजिल्हा रुग्णालय वडूज दहिवडीचं असेल, वडूज दहिवडीची पंचायत समितीची इमारत असेल, म्हसवड वडूजचं एसटी स्टँड असेल, त्याच्यामध्ये आता नवीन बीओटी तत्वावर परवाच अनिल परब मला सांगत होते की अजित पवार आम्हाला वेळ द्या. आता बीओटी तत्वावर कशा पद्धतीचं धोरण आणायचं, सगळ्याच गोष्टी एसटी महामंडळाला परवडणाऱ्या नाहीये. आता टप्प्याटप्प्यामध्ये सगळ्या बसेस आम्ही इलेक्ट्रिक बसेस करतोय आणि त्याची सुरुवात आम्ही कालच्या जून मध्ये केलेली आहे. अतिशय सुखद अशा प्रकारचा प्रवास, सुखाचा प्रवास आणि सुरक्षित प्रवास हा तुम्हाला देण्याचा त्याच्या पाठीमागचा दृष्टिकोन, पर्यावरणाचा पण सगळा विचार आम्ही करतोय. तसंच दहिवडी आणि वडूजला क्रीडा संकुलाच्या बद्दल पण त्यांना तुम्हाला मदत पाहिजे म्हणून सांगितलंय. आरटीओ कार्यालयाचं असेल, वाकी ते वरकुटे, म्हसवड दोन्ही गावांना माणगंगा नदी जाते त्याच्यामध्ये सर्वे करून काही पूल वगैरे ह्याच्याबद्दलची मागणी. दहिवडी, वडूज आणि म्हसवड या 3 पाणी पुरवठा योजना तुमच्या आहेत. म्हणजे आज माझ्या दहिवडी आणि वडूजला 5 दिवसात एकदा पाणी मिळतंय आणि माझ्या म्हसवडच्या जनतेला 7 दिवसात एकदा पाणी मिळतंय. ही अवस्था आहे. आता म्हसवडची नळ पाणी नगर परिषदेची वाढीव पाणी पुरवठा योजना मला वाटतं 80 का 90 कोटीची, कितीची आहे? 86 कोटीची आहे. ती करायला सांगितलेली अधिकाऱ्यांना. त्याचा प्रस्ताव आल्यानंतर आपल्याकडे पाणी पुरवठ्याच्या करता निधी आहे, तो निधी देण्याचं काम आम्ही लोक करू. परंतु त्याचबरोबर वडूज आणि दहिवडी नगर पंचायतीच्या आता राष्ट्रवादीचे विचाराचे लोक तिथं आहेत आणि त्याच्यामुळं आमचं सगळ्यांचं प्रथम कर्तव्य आहे की तिथं सर्वे करून सुधारित पाणी पुरवठा योजना मंजूर करण्याच्या बद्दल त्याही सूचना मी आणि जयंत पाटील साहेब हा कार्यक्रम संपल्यानंतर तेही मुंबईला जाणार आहेत, मी पण मुंबईला जाणार आहे कारण उद्या मुंबईमध्ये बरीच काम आहेत. परंतु या प्रकारे त्याही योजनाला गती देण्याचं काम करू. माझ्या माहितीप्रमाणे म्हसवडची योजना हिचा सोर्स हा नीरा उजवा कालवा आहे, बरोबर ना? उजवा कालवा आहे, त्याच्यावर नीरा उजवा कालव्याला तसं पाणी भरपूर आहे, काही अडचण नाही. अशा पद्धतीनं तिथलं काम होईल, तुम्ही काही काळजी करू नका. तसंच
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये आम्ही जाहीर केलेले आहेत। मध्ये 2 वर्ष कोरोनाची होती, त्याच्यावर कर्जमाफी, महात्मा फुले कर्जमाफी योजना तुम्हाला दिली। परंतु आता बाळासाहेब कधी यादी होती? साधारण 1 जुलैला वसंतराव नाईकांचा जयंती असते। कृषी दिन संपूर्ण राज्यात आपण साजरा करतो। हरित क्रांतीचे प्रणेते म्हणून ज्या स्वर्गीय वसंतराव नाईकांच्याकडे बघितलं जातं, त्या दिवसापासून जशा याद्या येतील आणि शिट्ट्या वाजवणाऱ्यांनी पण पैसे भरणार असला तरच पैसे मिळतील, नाहीतर अजित पवारच्या सभेत शिट्टी वाजवली म्हणून कर्ज थकवणार असला तर एक दमन दमडा तुला देणार नाही, काळजीच करू नको, किती खुश करायचा मला प्रयत्न करू नको। तर त्याच्यामुळं वेळेमध्ये कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये त्यांच्या अकाउंटला आम्ही टाकणार आहोत, त्याबद्दल आपण काळजी करू नका। मागं पण 71,000 कोटीची कर्जमाफी शरदराव पवारांनी दिलेली होती, त्याच्यानंतर मागच्या सरकारने कर्जमाफी दिलेली होती, नंतर हे सरकार आलं त्यावेळेस जयंतराव भुजबळ साहेब, उद्धव ठाकरे साहेब असे 7 लोकांचं मंत्रिमंडळ होतं, त्यावेळेस त्यांनी हा निर्णय घेतलेला होता। परंतु कोरोनामुळे त्यातला एक निर्णयाची अंमलबजावणी करता आली, हा निर्णय थोडासा आता घेतोय आणि अजून एक 2 लाखाच्या वरचा तिसरा निर्णय पण आपल्याला घ्यायचा। एकदा हे नियमित कर्जदाराला कर्ज फेडणाऱ्याला मदत झाल्यानंतर त्याही बाबतीचा निर्णय आपण घेणार आहोत, आपण काही काळजी करू नका। अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी आपण पूर्णत्वाला नेणार आहोत। इतर पण बाबतीमध्ये मगाशी सांगण्यात आलं, तुम्हाला कदाचित शंका आली असेल किंवा अजित पवार ह्याचा मंत्री होता, त्याच्यानंतर रामराजे झाले, त्याच्यानंतर शशिकांत शिंदे झाले, त्यानंतर 5 वर्ष भाजपचे कोण मंत्री तिथं होते, आता जयंत पाटील झाले आणि आत्ताच कसं काय 18 टीएमसी पाण्याचं नियोजन गुणालेंनी केलं। पूर्वी पाणी भुईपाटाने जात होतं, आता हे पाणी बंद पाईपलाईन मधनं जाणार आहे, त्याच्यामुळं पूर्णपणे पाण्याची बचत होणार आहे। पाणी मुरण्याचं काम तर कुठेच होणार नाही। पूर्वी आपल्या बघा लहानपणी पलानी असायच्या, मोठ असायची, पलानीत पाणी टाकलं की ती पलान झिरपत 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 कधीतरी पाणी वाफ्यामध्ये जायचं। आता झिरपणं नाही, काय नाही, सगळं जयंत पाटलांनी बंद करून टाकलं आणि डायरेक्ट बंद पाईपलाईन मधनं पाणी जाणार, म्हणून 18 टीएमसी पाण्याचं नियोजन करता आलं। त्याच्यात काही म्हैसाळ विस्तारित जत तालुक्याकरता दिलं, टेंभू विस्तारित, खानापूर, आटपाडी, माण, खटाव, कवठेमहांकाळ, तासगाव, सांकोला, जत ह्या तालुक्याला दिलं। औंध सिंचन योजनेची पण योजना बरेच दिवस मागणी होती, त्याला काही पाणी दिलं। बोंडारवाडीला शशिकांत शिंदे, तुम्ही मला अनेकदा सांगितले, आपल्या महाबळेश्वरच्या खाली एक साईट आहे, अधिकाऱ्यांना पण माहिती आहे, तिथं जवळपास पाऊण टीएमसी ते 1 टीएमसी पाणी आपल्याकडे, तेही पाणी आपल्याला सातारा जिल्ह्याला द्यायचंय। आपण जयंत पाटलांच्या मागे लागून आता ते पाणी दुसरीकडे घेऊन जाऊन द्यायचं नाही, ते सातारा जिल्ह्याला मिळालं पाहिजे। आणि जीएफ काठापूरचं विस्तारित हे 2 टीएमसी पाणी 32 गावांना, अशा पद्धतीने 18 टीएमसी पाणी हे 257 गावांना, ह्या मगाशी वाचलेल्या 8 तालुक्याला आपण देणार आहोत। 1 लाख हेक्टर म्हणजे 2.5 लाख एकराला हे सिंचनाचं पाणी मिळणार आहे आणि त्या संदर्भातलं आपण आता आज नियोजन त्या ठिकाणी करून सुरुवात करायचं आपण ठरवलेलं आहे आणि म्हणूनच ही सभा घेतलेली। काय होतं, मी बऱ्याचदा म्हणतो की अरे आपण मंत्रालयात बसून मीटिंग घेऊ, कामं करू, कशा करता, परंतु काही काही म्हणतात काही न बोलणाऱ्याचा गहू देखील विकला जात नाही आणि बोलणाऱ्याचं काही विकलं जातं। कधी कधी आम्ही लोक कामं करून देखील ही आम्ही कामं तिथं केलेली आहेत हे सांगायला कमी पडतो आणि त्याच्यामुळे कधी कधी तुमच्यात आमच्यामध्ये जो डायलॉग असला पाहिजे, जी आपलेपणाची भावना असली पाहिजे, जो संपर्क असला पाहिजे, तो त्या ठिकाणी कमी पडतो। आणि म्हणूनच मला जयंतरावांनी सांगितलं अजित काही असलं तर आज माझा पाथरीला परभणीमध्ये कार्यक्रम होता, मी तो कार्यक्रम रद्द करायला लावला बाबाजानीला, म्हणलं नाही बाबा प्रांताध्यक्षांनी सांगितलेलं मला जावं लागेल माणमध्ये, नाहीतर त्या बाबांनी मला 2014चं तिकीट कापल्यावर कोण मला तिकीट देणार, कारण तिकीट तर आमचं राष्ट्रवादीचं त्या बाबाच्या हातात आहे, त्याच्यामुळे ऐकावं लागतं त्यांचं।
मित्रांनो, याच्यातला गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु अशा प्रकारे आपण सगळेजण एकमेकाला मदत करतो या भागात राहणारे. तसं बघितलं तर शेतकरी अतिशय कष्टाळू आहेत. सातत्याने इथं पडणारा दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर निर्धारानं शेती करून टँकरच्या द्वारे पाणी देऊन कमी पाण्यात फळबागा आणणारा, टिकवणारा, कष्ट करणारा हा माझा मान खटाव. एकेकाळी खंडाळा पण माझा तसाच होता, परंतु तिथेही आता पाणी आलेलं असल्यावर खंडाळ्याचं चित्र बदललंय. तिथे इंडस्ट्री पण आली, पाणी पण आलंय. त्या प्रकारे आता आपल्यातलं पण आपण चित्र बदलतोय आणि ते बदलण्याच्या करता आपले जलसंपदा मंत्री मजबूतीनं आपल्या पाठीशी उभे राहिलेले आहेत. आता हजारो हेक्टर शिवार आणि माळरान उद्याच्या काळामध्ये हिरवगार करण्याचा त्यांचा स्वतःचा मनोदय. आम्ही त्याच्यामध्ये मनापासून त्यांना साथ देतोय. योजनेला, या टेंबूच्या योजनेला विज्ञान आणि तंत्रज्ञानानं आजच्या युगातील अफाट एक नमुना म्हणून गणलं जातं. तुम्ही बघा, दुसरीकडे आशिया खंडातील सर्वात मोठी उपसा सिंचन योजना म्हणून आपल्या टेंबू ह्या योजनेकडे त्या ठिकाणी पाहिलं जात आहे. आणि ह्या प्रकारे ह्या योजनेचं खानापूर तालुक्यातील योजनेमध्ये 5% पूर्ण झाले. तिकडे आटपाडी तालुक्यातील 40हून अधिक गावं आपण ओलिताखाली आणलेली आहे. आणि एकेकाळी दुष्काळी भाग म्हणून ओळखला जाणारा खानापूर असेल, आटपाडी असेल, माड असेल, खटाव असेल, या भागामध्ये ही कृष्णाबाई आता काही ठिकाणी अवतरली आणि काही ठिकाणी अवतरणार आहे. आणि लोकांना असं स्वप्नात देखील दिसत कुसळ उगवत होतं, कुसळाशिवाय काही उगवत नव्हतं. अशा ठिकाणी मात्र टेंबू योजनेच्या माध्यमातून त्यांचं स्वप्न प्रत्यक्षात साकारलं जात आहे. आणि त्याचं समाधान हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निश्चितपणे आहे. एवढ्या उंचावर देखील पाणी इलेक्ट्रिक पंपाच्या माध्यमातून नेता येतं हे देखील आता सिद्ध झालेलं आहे. आणि त्याच्यामुळं आपण या सगळ्या गोष्टी करतोय ह्याची पण नोंद आपण सर्व सहकारी मित्रांनी या निमित्तानं घ्यावी, अशा प्रकारची माझी तुम्हाला आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे. तसंच मी अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतोय की ह्या भागामध्ये आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे MIDC आणायची. सातारा पंढरपूर रस्त्यालगत आपण एक पडीक जमिनीवर नवीन औद्योगिक क्षेत्र स्थापन करतोय. माझं आणि नितीन गडकरी साहेबांची मीटिंग झाली. जसा बेंगलोर टू मुंबई तो रस्ता आहे, तशाच पद्धतीनं आपण एक रस्ता दुष्काळी भागात घेऊन जातोय. आणि त्याच्यामध्ये साधारण दिल्ली मुंबई आर्थिक कॉरिडॉर प्रमाणे बेंगलोर मुंबई आर्थिक कॉरिडॉर विकसित करण्यासाठी औद्योगिक क्षेत्राचा सर्वे MIDCच्या अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या होत्या. त्यांनी तो केलेला आहे. शासनाच्या उच्चाधिकार समितीने मान्यता दिलेली आहे. औद्योगिक क्षेत्रासाठी पाण्याचं आरक्षण कृष्णा नदीवरून आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. आता ह्या गोष्टी करणं काळाची गरज आहे. आणि म्हणून मुंबई दिल्ली आर्थिक कॉरिडॉरमुळं त्या भागातलं चित्र बदलून जात आहे. तसं आता आपल्याला बेंगलोर मुंबई आर्थिक कॉरिडॉरच्या निमित्तानं या भागातलं चित्र सगळं बदलावायचं आहे. आणि इथून तो नव्याने सातारा पंढरपूर नॅशनल हायवे जाहीर झालेला आहे. त्या ठिकाणी पण आता रस्ता रुंदी करण्याची कामं चाललेली आहेत. आणि हा जो काही रस्ता जातोय, हा रस्ता जात असताना मोठ्या प्रमाणावर या भागात इंडस्ट्री येणार आहे. या भागामध्ये सगळीकडे पाणी जिथं काही शक्य होतं तिथं जलसंपदा मंत्री जयंत पाटलांनी पाण्याची योजना तुम्हाला मंजूर करून दिलेली आहे. बाकीच्या भागामध्ये आता मी पण जिथं मी आणि पवार साहेबांनी 50-55 वर्ष प्रतिनिधित्व केले त्या बारामतीमध्ये देखील 100% मी बागायती करू शकत नाही, कारण त्याला काही मर्यादा पडतात. मग जिथं आपण बागायती करू शकत नाही तिथं इंडस्ट्री आणायची, तिथं मोठे मोठे उद्योग आणायचे. पण त्या उद्योगांना त्रास होता कामा नये. त्याची जबाबदारी तुम्ही स्थानिक लोक म्हणून घ्यायची. तिथं स्थानिक लोकांना रोजगार मिळेल, त्याला अतिशय उत्तम प्रकारचं प्रशिक्षण देण्याचं काम कौशल्य विकास कार्यक्रमात आम्ही करू. आपल्याच राजेश टोपेकर ती जबाबदारी आहे. त्याला सांगू की मान खटाव तिकडच्या परिसरामध्ये जाऊन अशा पद्धतीने कौशल्य विकासाचे प्रोग्राम त्या ठिकाणी घ्या. या प्रकारे आपल्याला जायचंय. आणि त्याच्यामुळं आपण
ही जी काही पडीक जमिनीवर नवीन औद्योगिक क्षेत्र स्थापन करण्याचं काम ह्याचाही पाठपुरावा प्रभाकर देशमुख तुमचा चाललेला आहे. तुम्ही म्हणाल प्रभाकर देशमुखांचंच का नाव घेतो, आता तेच येऊन भेटतात मंत्रालयात, त्यांचा पाठपुरावा चाललेला आहे. त्याच्यामुळे इतरांनी पण याला दादा प्रभाकरचंच नाव घेतात, आमचं नावच घेत नाही असं काही म्हणू नका. शेवटी कुणीतरी प्रमुख तिथं असला पाहिजे आणि प्रभाकर देशमुखांनी मात्र बाकीच्या सगळ्यांना बरोबरीनं त्या ठिकाणी घ्यायचं, अशा पद्धतीनं एकंदरीत काम आहे. हो, एमआयडीसीत होते, बारामतीच्या एमआयडीसीतला रस्ता त्यांनीच मला करून दिला. एमआयडीसीचे अधिकारी होते, त्यांना म्हटलं पुढे कधीतरी माझी तुम्हाला मदत होईल, माझा तो रस्ता करून द्या. मग बाबांनी माझा रस्ता मंजूर करून दिला. पण खरंच रस्ता चांगला झाला. माझा मुंडवडी गडेपाठा तो एमआयडीसी असा रस्ता आहे. आता मी तिथनं पालखी मार्ग आणलाय, माझी तुकोबाची पालखी तिथनं जाते. त्याच्यावर आणखीन आमचं तिथलं चित्र सगळं बदलून गेलेलं आहे. ह्याची पण नोंद आपण सगळ्यांनी घ्यावी अशी माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची सूचना राहणार आहे, आग्रहाची विनंती राहणार आहे. तसंच आज खूप निवेदन लोकांनी मला दिलेली आहे, त्याच्यामुळे ती सगळी निवेदनाच्या बद्दल मी लगेच उल्लेख करू शकणार नाही. एक आता 2019चं चारा टंचाईचं बिल मागितलेलं आहे, ते चेक करतो. खरं कलेक्टर आणि विभागीय आयुक्तांनी प्रस्ताव पाठवलेला असला पाहिजे. कशामुळे राहिलं, काय राहिलं ते मला थोडंसं बघावं लागेल. आता मान खटाव तालुक्याच्या करता जीए काठापूर मधनं आपण 15,800 हेक्टर मांडला, 11,700 हेक्टर खटावला, उर्बडीचं 9,725 हेक्टर मांडला आणि तेवढंच खटावला 9,725 हेक्टर, तारळीचं 4,438 हेक्टर मांडला आणि खटावला 4,438 हेक्टर आणि औल उपसा 5,475 हेक्टर खटावला. अशा पद्धतीनं आपण मान आणि खटाव तालुक्यामध्ये जवळपास 30 हजार हेक्टर म्हणजे 75,000 एकर, पाऊण लाख एकर पाणी खटावला आणि पाऊण लाख एकर पाणी आमच्या मांडला. त्याच्यातलं काही आलेलं आहे आणि काहींचं नियोजन त्या ठिकाणी चाललेलं आहे. प्रत्यक्षात ह्याला पाणी उपलब्धता आहे, ती कुठली आता अडचण राहिलेली नाही. आता वेगवेगळ्या पद्धतीनं मंजुऱ्या देणं आणि त्याच्यातून ते काम गतीनं पूर्णत्वाला नेणं हेच आता आपल्या सगळ्यांच्या हातात आहे. हे सगळं तुम्ही आमचा खासदार पाडला, आमदार पाडला तरी हे करतोय. निवडून आणला असता तर कुठं पळत सुटलो असतो बघा. त्याच्यामुळे पुढं जरा ती चूक सुधारा. त्याच्यावर चूक नाही म्हणता येणार, नाहीतर म्हणाल पाडला म्हणजे काही चूक आहे का, बहुत तसं करू नका. शब्द मागा, चूक मागा, त्याच्यामध्ये तो तुमचा अधिकार आहे. पण पुढच्या वेळेस आमच्या विचाराच्या माणसाला निवडून दिलं तर आणखीन आम्हाला कामात प्रूफ येईल, एवढंच त्याबद्दल सांगतो. मुंबई बेंगलोर कॉरिडॉरच्या धर्तीवर एमआयडीसी ते आता मी सांगितलेलं आहे. बंद पडलेल्या एसटी स्टँडच्या बद्दल पण मी सांगितलेलं आहे. आमच्या हे टेंभुर्णी रस्ता बंद असलेल्या कामाबद्दल पण मी सांगितलेलं आहे. एसपी कुठे गेले का? एसपीना मी सांगितलेलं आहे, एसपीनी स्वतः मला सांगितलं, मी त्याच्यात आता बारकाईनं लक्ष घालतो. आणि इतर ऍडिशनल एसपी आणि डीवायएसपी तुम्ही पण त्याच्यात मदत करा. कोण जर आडवा आलेला असेल, आमच्या पक्षाचा आडवा आला तरी त्याला उचला, काय आम्हाला म्हणायचं नाही, परंतु आमचं काम रस्त्याचं झालं पाहिजे. आणि इतर बरीच कामं आहेत. परंतु आजच्या निमित्तानं अनेक सहकारी मित्रांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. त्याही सगळ्या सहकाऱ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. त्यांच्यामुळे निश्चितपणे बेरीज राष्ट्रवादीची वाढलेली आहे. उद्याच्या जिल्हा परिषद, तालुका पंचायत आणि आमच्या नगरपंचायत नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं त्या गोष्टीचा फायदा निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला होईल. आपण जुन्या नवे असा भेदभाव न करता सगळ्यांना एकत्रपणे घेऊन पुढं त्या बाबतीतली वाटचाल केली पाहिजे, अशा प्रकारची सूचना नंदकुमार मोरे असतील, सुरेंद्र गुदगे असतील, विक्रम शिंगाडे असतील किंवा अभय जगताप असतील, या सगळ्याच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना तशा प्रकारची सूचना मी या निमित्तानं करतो. कालच्या सोसायटीच्या निवडणुकीच्या निमित्तानं पण बऱ्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचाराच्या ग्रामपंचायती आणि सोसायट्या त्या तुम्ही निवडून दिलेल्या आहेत. आता आमच्या नीतींवर ती जबाबदारी पाटलांच्यावर आम्ही बँकेची टाकलेली आहे. ते पण सगळे मिळून बँक चांगली चालवण्याचा प्रयत्न करतायत. आज राज्यातली नंबर 1 ची बँक म्हणून तुमच्या
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे त्या ठिकाणी पाहिलं जातं। वडूज आणि दहिवडीच्या पण जनतेने मधल्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचाराचा नगराध्यक्ष केलेला आहे। त्याही भागामध्ये आम्ही विकास कामाला माझी पालकमंत्री तुम्हालाही सूचना आहे की यंदाच्या वर्षी निधी पण टीपीसीचा बऱ्यापैकी वाढवून देण्याचं काम आम्ही लोकांनी केलेलं आहे। त्याचा फायदा निश्चितपणे माझ्या सातारा जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या तालुक्यामध्ये झाला पाहिजे। आपले 11 तालुके अशा पद्धतीने झाला पाहिजे। मागच्या वेळेस मात्र सातारा जिल्ह्यामध्ये 8 आमदारांच्या मध्ये 3च आमदार राष्ट्रवादीच्या विचाराचे आले आणि इतर आमदार मात्र वेगळ्या पक्षाचे आले। इथून पुढच्या काळामध्ये मला आठवतंय 99 साली एवढी मोठी ताकद तुम्ही सगळ्यांनी आमच्या पाठीशी उभी केलेली होती। कुठं काही चुकलेलं असेल आमच्याकडनं आम्ही दुरुस्त करू, आम्ही ते दुरुस्त करून पुन्हा तुमच्या पुढे येऊ, तुम्हाला विनंती करू, तुम्हाला त्याच्यामध्ये आशीर्वाद मागू, तुम्हाला मत मागू। ह्या पद्धतीनं आपण सगळेजण पुढे जाऊया। श्रीनिवास पाटील साहेब आणि बाकीचे सगळे रामराजे असतील, इतर सर्व सहकारी असतील, हे सगळेजण वडिलकीच्या नात्याने आशीर्वाद देण्याचं काम करताय। आपण पण नवीन नवीन चेहऱ्यांना पुढे संधी देण्याचं काम करतोय। काही नवे, काही जुने, महिलांच्या बाबतीत असतील, पुरुषांच्या बाबतीत असतील, तरुणांच्या बाबतीमध्ये असतील, अशा पद्धतीनं आमचाही सगळ्यांचा प्रयत्न त्या ठिकाणी चाललेला आहे। पावसाने जरा ओढ दिलेली आहे, पण हवामान खातं म्हणतंय यंदाच्या वर्षी सरासरी एवढा पाऊस पडणार आहे। पांडुरंगाला तशा प्रकारे आपण प्रार्थना करूया, कारण पाऊस जर व्यवस्थित पडला तरच एक समाधान तुमच्या आमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळतं आणि आम्हालाही सरकार म्हणून विकास कामाला जास्त लक्ष या निमित्तानं देता येतं। आपण आपली पुढची वाटचाल चालू ठेवूया। 2 वर्षामध्ये वारी मोठ्या प्रमाणावर आपल्याला करता आली नाही। यावेळेस मात्र पांडुरंगाचं दर्शन घेण्याच्या दृष्टिकोनातनं आळंदी आणि देहूवरून आणि इतर वेगवेगळ्या भागातनं ज्या महत्वाच्या मानाच्या पालख्या निघतात त्यांचं सगळं नियोजन फार शिस्तबद्ध पद्धतीनं आम्ही लोकांनी मीटिंग घेऊन केलेलं आहे। त्याबद्दल आपण काळजी करू नका। जिथं जिथं आपल्याला आम्हा लोकांची मदत लागेल तिथं तिथं आम्ही लोक तुमच्या पाठीशी आहोत हे खऱ्या अर्थाने आम्ही तुम्हाला दाखवून देऊ, ते कृतीतनं आम्ही सिद्ध करून दाखवू अशा प्रकारची खात्री देतो। आणि लवकरात लवकर आज जे काही पाणी आमच्या जयंत पाटील साहेबांच्या पुढाकारातनं आपल्याला उपलब्ध झालेलं आहे त्याचं पाणी तुमच्या शिवारामध्ये देण्याच्या कामाचा शुभारंभ देखील लवकरात लवकर यावा अशी या निमित्तानं पांडुरंगाला प्रार्थना करतो, तशी अपेक्षा व्यक्त करतो। ह्या कामाच्या करता कुठल्याही परिस्थितीत निधी कमी पडू देणार जाणार नाही हा शब्द देतो आणि आपली रजा घेतो। जय हिंद, जय भारत।